रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी। इथेच महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। 800 वर्ष जुन्या असलेल्या या किल्ल्याने स्वराज्याच्या स्थापनेच्या आधी आणि नंतरही बरंच काही पाहिलंय। मग असा समृद्ध इतिहास लाभलेला हा किल्ला अजूनही जागतिक वारसा स्थळांच्या यादीत का नाही आणि कधीपर्यंत या किंवा महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांना या यादीमध्ये स्थान मिळेल बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। युनेस्कोच्या मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या यादीमध्ये भारतातील 2 ठिकाणांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यातलं पहिलं ठिकाण आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं शांतिनिकेतन आणि दुसरं ठिकाण आहे होयसळ राजांनी कर्नाटकात बांधलेली अप्रतिम आर्किटेक्चर असलेली 3 मंदिरं। या 2 ठिकाणांचा समावेश करून भारतातील वर्ल्ड हेरिटेज साईटची संख्या 42 झालेली आहे आणि आज भारत वर्ल्ड हेरिटेज साईटच्या रँकिंगमध्ये जगात 6व्या क्रमांकावरती आहे। युनेस्कोची स्थापना 1945 मध्ये युनोद्वारा झाली होती आणि याच युनेस्कोने 1972 मध्ये वर्ल्ड हेरिटेज ऑर्गनायझेशनची स्थापना केली, ती इजिप्तमधल्या या एका घटनेने। इजिप्त हा वाळवंटी प्रदेश आहे। इजिप्तचा बराचसा भाग सहारा वाळवंटात येतो, परंतु याच इजिप्तमधून जगातली सर्वात लांब नाईल नदी वाहते। इजिप्तचे बहुतेक लोक याच नाईल नदीच्या आजूबाजूला राहतात आणि इजिप्तची प्राचीन संस्कृतीसुद्धा याच नाईल नदीच्या आजूबाजूला अस्तित्वात होती। 1954 मध्ये इजिप्तच्या सरकारने नाईल नदीवर आस्वान येथे एक मोठं धरण बांधायचं ठरवलं होतं। या धरणामुळे इजिप्तचा बराचसा एरिया सिंचनाखाली येणार होता आणि तेथील कारखानदारीसुद्धा यामुळे डेव्हलप होणार होती। परंतु हे सर्व करत असताना फॅरो राजांनी बांधलेली काही मंदिरं आणि न्यूबियन या अतिप्राचीन संस्कृतीमधली काही ठिकाणं ही पाण्याखाली बुडणार होती। हे मंदिरं पाण्याखाली जाऊ नये म्हणून इजिप्शियन सरकारने मदतीसाठी युनेस्कोकडे विचारणा केली। युनेस्कोने 1959 मध्ये अमेरिका, हॉलंड, स्पेन, इटली या देशातले रिहॅबिलिटेशन अँड कन्झर्वेशन म्हणजेच पुनर्वसन आणि संवर्धन या क्षेत्रातल्या एक्सपर्टना एकत्र आणून एक कन्झर्वेशन प्रोजेक्ट सुरू केला। 50 देशांनी इजिप्तमधल्या या रिस्टोरेशन प्रोजेक्टला फायनान्शियली सपोर्ट केला। वेगवेगळ्या देशातल्या 2000 एक्सपर्टनी मिळून लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या मदतीने पाण्यात बुडणारी जवळपास सर्वच मंदिरे जशीच्या तशी उचलून ती उंच ठिकाणी स्थापन केली आणि या सर्वांचं माइलस्टोन ठरलं ते अबू सिम्बलचं टेम्पल। यासाठी संपूर्ण मंदिर कटिंग करून डिसमेंटल केलं गेलं। त्यानंतर या मंदिराचे सर्व भाग उंच ठिकाणी मोठमोठ्या ट्रकमधून रिलोकेट केले गेले आणि फायनली हे मंदिराचे सर्व पार्ट रिअसेंबल केले गेले। अबू सिम्बलच्या टेम्पलचं रिस्टोरेशन एवढं अप्रतिम झालं की या अबू सिम्बलला वर्ल्ड हेरिटेजमध्ये स्थान मिळालं। हे सगळं काम 1960 पासून 1980 पर्यंत म्हणजे असं तब्बल 20 वर्ष सुरू होतं। हे करत असताना कित्येक नव्या मूर्त्या, कित्येक ठिकाणं नव्यानं सापडली आणि हा सर्व परिसर आज पर्यटनाच्या दृष्टीने खूप डेव्हलप झालेला आहे। इजिप्तचा हा प्रोजेक्ट सुरू असतानाच युनेस्कोच्या असं लक्षात आलं की जगभरात अशी अनेक ठिकाणं असतील जी संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श आहेत। मग त्या ऐतिहासिक वास्तू असतील, मंदिरं असतील, मठ असतील किंवा तलाव, पर्वत, गुफा, वन उपवनं असतील, अशी ठिकाणे जपली पाहिजेत, त्यांचा विध्वंस रोखला पाहिजे। जर त्यांचा विध्वंस आधीच झालेला असेल तर तो शक्य तितका दुरुस्त केला पाहिजे। अशा सगळ्या मुद्द्यांवर विचार करता करता अखेर 1972 मध्ये युनेस्कोने जाहीर केलं की पूर्णपणे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित किंवा या दोन्हींचं मिश्रण असलेल्या जगभरातल्या महत्त्वपूर्ण ठिकाणांना युनेस्कोतर्फे जागतिक वारसास्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज प्लेस घोषित करण्यात येईल आणि त्या स्थळांचं जतन, संवर्धन, देखभाल, दुरुस्तीसाठी युनेस्को आर्थिक आणि तांत्रिक मदत देईल। भारत 1977 मध्ये वर्ल्ड हेरिटेज कमिटीचा मेंबर झाला आणि 1983 मध्ये भारताच्या 4 स्थळांना पहिल्यांदा वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला। ते ठिकाणं होते अजिंठा, वेरूळ, ताजमहाल आणि आग्रा किल्ला। त्यानंतर वर्ल्ड हेरिटेज साईटची संख्या वाढत गेली आणि आज भारतात 42 जागतिक वारसा स्थळं आहेत। परंतु सिलेक्शन क्रायटेरियामध्ये फिट बसून सुद्धा आजपर्यंत महाराष्ट्रातील एकाही किल्ल्याला हा मान मिळू शकला नाही, जसे की रायगड किल्ला। खरं तर रायगडाचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या बऱ्याच आधीपासून सुरू होतो। 12व्या शतकात याचं नाव रासीवटा असं होतं। सुरुवातीला हा नुसता डोंगर होता आणि ही टेहळणीसाठीची चौकी होती। 13व्या शतकात विजयनगर साम्राज्यात याचं नाव रायरी असं पडलं। 15व्या शतकात तो बहामनी सुलतानाकडे गेला आणि नंतर निजामशाहीकडे गेला। 17व्या शतकात मुघलांनी हा किल्ला जिंकला आणि तहात आदिलशाहीला दिला। आदिलशाहीकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी 1654च्या सुमारास हा किल्ला जिंकला आणि त्याचं रायगड असं नाव ठेवलं। महाराजांच्या निष्ठावंतांपैकी एक असणाऱ्या हिरोजी इंदुलकरांनी या किल्ल्याची दुरुस्ती आणि त्याच्या आर्किटेक्चरमध्ये बदल करून
त्याचं बळकट किल्ल्यात रूपांतर केलं. 1664 या किल्ल्याचं महत्त्व ओळखून त्याला स्वराज्याची राजधानी करण्यात आलं. पुढे इथंच 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. 1689 हा किल्ला मुघलांनी जिंकला व त्याचं इस्लामगड असं नाव ठेवलं. त्यांच्याकडून 1733 हा किल्ला पेशव्यांनी जिंकला. तोपर्यंत ब्रिटिश भारतात आले होते आणि पेशवाई संपण्याच्या मार्गावर होती. मे 1818 रायगड ब्रिटिशांनी तोफांचा मारा करून जिंकला. तोफेच्या माऱ्यामुळे हा किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. त्यात भर म्हणजे या परिसरात 1842 खूप अतिवृष्टी झाली. त्यानंतर 1864 भूकंप झाला. एकंदरीत 1818 पासून तर 1895 पर्यंत इंग्रजी सत्तेत जवळपास 70 वर्षे रायगडाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं. पुढे महात्मा फुले आणि लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेऊन शिवजयंती उत्सव सुरू केला आणि या गडाला गतवैभव प्राप्त व्हायला सुरुवात झाली. ब्रिटिशांच्या पुरातत्व खात्याने सुद्धा त्यानंतर या किल्ल्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतर ही जबाबदारी भारतीय पुरातत्व खात्याकडे देण्यात आली. म्हणजे सुमारे 800 वर्षांचा इतिहास. खरं तर अशा ऐतिहासिक स्थळांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचं स्थान मिळतं. मग महाराष्ट्रातल्या एकाही किल्ल्याला का नाही? सध्या रायगडासहित 21 किल्ले युनेस्कोच्या संभाव्य यादीत आहेत. राज्य सरकार आणि पुरातत्व खात्याने 2021 12 किल्ल्यांचं नॉमिनेशन केलं आणि 2024 आणखी 9 सागरी किल्ल्यांचा त्यात समावेश करण्यात आला. महाराष्ट्रातील 21 किल्ले युनेस्कोच्या संभाव्य यादीत आहेत. परंतु जागतिक वारसा स्थळांचा मान मिळवणे ही प्रचंड वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया आहे. यासाठी सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्तीही आवश्यक आहे. जर पुरातत्व विभाग आणि सरकारने शिस्तीने पाठपुरावा केला तर नॉमिनेशन झालेल्या काही किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत येत्या काही वर्षात नक्की स्थान मिळेल. बरं, यामुळे फायदा काय होईल? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचायला मदत होईल. जगभरातले पर्यटक महाराष्ट्रातील गड किल्ल्यावर येतील आणि युनेस्को शास्त्रशुद्ध पद्धतीने या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मदत करू शकेल. ज्याप्रमाणे युरोपातील किल्ले जतन केले गेले, अगदी त्याच शिस्तीने रायगड आणि इतर किल्लेसुद्धा जतन करता येईल. आणि जागतिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन केले गेले तर इतिहासातील आणखी काही गोष्टी नव्याने सापडू शकतील. मित्रांनो, हा व्हिडिओ मी येथेच संपवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.